रामराम शेतकरी मंडळी, मी निकित मिटकरी, विगर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड. आपण जे हे झाड आणलेलं आहे, जे आपल्याच परिसरातील प्रगतशील शेतकरी दिलीप भाऊ काकडे, राहणार डोंगरगाव, तालुका अकोला, जिल्हा अकोला यांच्या शेतातील मालविका या वाहनाचं असून आता आपण आपल्या कंपनीचे डिस्ट्रीब्युटर शाह एजन्सी अकोला यांच्याकडे आपण हे झाड आणलेलं आहे. आता त्यांनी इथं जे बसलेले आहे संतोष भाऊ शेळके, या वाहनाचं शेंगा मोजतील आणि किती एका झाडाला लागल्या याचं निरीक्षण करतील. या मालविका या वाहनामध्ये तुम्ही पाहू शकता की मूळ हे खोल आहे, त्यामुळे पाण्याचा ताण सहन करते आणि या वाहनावर कोणत्याही प्रकारचा रोग नाही. आणि या झाडाला जवळपास किती शेंगा आहे याचं शाह एजन्सीचे संतोष भाऊ शेळके हे आपल्याला सांगतील. असंच तुमचं 1 2 असं म्हणत 1 2 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 30 32 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 51 52 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 84 आणि 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 आणि 104 हे 50 आहे, हे 50 आणि 46 म्हणजे 195 196. आता इथं पाहिलं की या झाडाला 196 शेंगा लागलेल्या आहेत. तुमचं नाव सांगा किती लागले? 196 पूर्णपणे शेंगा लागल्या आणि प्रत्येक शेंगामध्ये 3-3 दाणे आहेत. याच्यात 2 शेंगाचे लाईन, एक पण शेंगा हे नाही आहे, शेंग नाही आहे याच्यातमध्ये. एकच दुप्पट अशी शेंग आहे ती, अशी एकच मिळणार तुम्हाला. अशी नाही तर पूर्ण दाण्याचे शेंगा जे आहेत ते पूर्ण 3 दाण्याचे शेंगा आहेत आणि 196 दाणे शेंगा भरलेले आहेत पूर्ण. धन्यवाद.